लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे तास उरलेले आहेत आणि आता या सगळ्यामध्ये उमेदवार नेमकं कोण कुठं काय करतंय याचबरोबर या शेवटच्या तासांमध्ये उमेदवारांची नेमकी कशी धाकधूक असणार आपल्यासोबत आतापर्यंत कायद्याच्या सगळ्या याच्यामध्ये असणारे आता निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरले उज्ज्वल निकम सर आहेत। सर, मागची अनेक वर्ष खरं तर तिकीट उशिरा जाहीर झालं ते ह्या सगळ्या गोष्टींपासून ते अगदी आता निकालाचा दिवस काय नेमकी प्रतिक्रिया आहे? काही प्रतिक्रिया नाहीये। मी माझं रेग्युलर रुटीन चालू आहे। सकाळी जिमला जातो आणि आजची दिनचर्या बघाल तर सकाळीच मी पीपल्स एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचं मी ट्रस्टी आहे। या संस्थेची मीटिंग अटेंड केली। जिम झाल्यानंतर पुन्हा रेग्युलर वॉक आणि हे आपलं काम सुरू आहे। एक खूप अभ्यास केल्यानंतर परीक्षेचा दिवस असतो। कुठलाही विद्यार्थी 10वी-12वी परीक्षा असेल आणि खास करून इतकी वर्ष कायद्याच्या या सगळ्यामधल्या अनेक परीक्षा तुम्ही पास झालात, पण राजकारणाची पहिलीच परीक्षा आहे आणि तेही शेवटचा सगळा प्रचार आणि ते सगळं। तुमचा प्रश्न असेल की मला आज काय वाटतंय, खरं सांगू का, मला आज काही वाटत नाही। कारण ज्या काही कमी दिवसामध्ये मी कोण आहे हे मला जनतेला सांगण्याचं काही कारणच उद्भवत नाही। जनतेला मी कोण हे माहिती आहे। माझ्या पक्षाचा प्रचार हा माझ्या पक्षाची ध्येय धोरणे यावरती होता। त्यामुळे निकाल काय लागेल याकडे मी कधीच चिंतित नसतो आणि व्यथित नसतो। कारण आजपर्यंत अनेक गुन्हेगारांचे विरुद्ध फौजदारी खटले चालवले, त्यामुळे त्या खटल्याच्या निकालाबद्दल देखील माझी कधी उत्सुकता नसेल। परंतु निश्चित मला खात्री आहे की विजय माझाच होणार आहे। एक शेवटचा प्रश्न, तुमच्या प्रचाराच्या सुरुवातीला सुरू झालेले मुद्दे म्हणजे अगदी तुमच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा देखील प्रचार झाला। ह्या सगळ्या म्हणजे मागची 25-30 वर्ष एका ठिकाणी काम करणं आणि त्या कामावर देखील प्रचाराचा म्हणजे राजकीय हेतून प्रश्नचिन्ह निर्माण करणं एक वेगळं बघायला मिळालं सगळं निकाल जवळ आल्यानंतर। लोक असं म्हणत असत की राजकारण घाणेरडं असतं, राजकारणात उतरू नये, परंतु राजकारणातून समाजकारण आणि देशहित करता येतं हे मोदीजींनी दाखवून दिलं। मोदीजींवरती काय कमी आरोप करण्यात आले, पण मोदीजींनी सर्वांवरती मात केली। मी नुकताच राजकारणात प्रवेश केला त्या क्षणी मी देशद्रोही मला ठरवण्यात आलं। 26/11च्या अतिरेकी हल्ल्यामध्ये जे शहीद करकरेजी यांचा मृत्यू कसाब आणि अबू इस्माईलने केला नाही, तर तो त्यांचा मृत्यू जो ओढवला असेल तो RSSच्या एका पोलीस इन्स्पेक्टरनं इथपर्यंत खोटे आरोप केले। बेछूट बेलगाम आरोप करायला की सीमा असते की नाही? कारण ज्या अजमल कसाबने सांगितलंय की माझ्या आणि अबू इस्माईलच्या गोळीबारात पोलीस अधिकारी ठार झाले, जेथे 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी कोर्टात साक्ष दिली, पाकिस्तानने कबूल केलं, तरी आमचे हे राजकीय विरोधक, एक विरोधी पक्ष नेता असं बेछूट बेफाम आरोप करतो। काँग्रेस पक्षाने पल्ला झाड दिया दुसरे दिन। मग लगेच मग त्याने मग त्याआधी याने अपोजिशन लीडरने सांगितलं की नाही हे माझं मत नाहीये, मी पुस्तकात वाचलेलं आहे। अरे पुस्तकात वाचलेलं, पुस्तकातील मजकूर खरा खोटा कुठलं पुस्तक वापरतो का आपण कॉपी करतोय? कॉपी बहादरांना देखील कळलं पाहिजे की आपण चांगली कॉपी करतोय, कुठली कॉपी करायची। त्याच्यामुळे त्यांची छेतू झाली समाजामध्ये, याचा फायदा मला निश्चित होणार आहे। खूप खूप धन्यवाद। उद्याचा निकाल काही तासांवरून पोहोचल्यामुळे निकालाची कुठलीही चिंता नाही। आपण जे काम केलेलं आहे, मी कोण आहे लोकांना सांगायची गरज आली आणि त्यामुळे हा विश्वास यावेळी व्यक्त करत उद्या विजय देखील असाच निश्चित असेल असा विश्वास यावेळी उज्ज्वल निकम यांनी केला आहे। रमेश रावजोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।